आलेला आहे। पेट्रोल तर 103-104 रुपयांपर्यंत जवळपास पोहोचलेलं आहे। डिझेल देखील आता पेट्रोलचाच हा आकडा गाठण्याच्या तयारीत दिसतंय। ही इंधन दरवाढ असताना दुसरीकडे टोलमध्ये देखील वाढ होतीये। कुठेतरी वाहन चालकांसाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल। पुढची बातमी बघणार आहोत आपण। आगामी पुणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडी राज्य सरकारने 23 गावं पालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण केल्याचं सध्या बोललं जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 8 दिवसात नगरविकास खात्याकडून या संबंधीची अंतिम अधिसूचना देखील निघू शकते। ही गावं पुणे पालिका हद्दीत समाविष्ट झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो अशी जोरदार चर्चा आहे। त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं गेलंय, तर पालिकेतील विद्यमान सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनं याआधी गावाच्या विकासासाठी पालिकेला 9000 कोटींचा निधी द्या अशी भूमिका घेतलेली आहे। पुढच्या 50 वर्षाच्या अडचणी समोर उभ्या राहू शकतात। म्हणूनच आता त्या ठिकाणी मागच्या काही वर्षांमध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता होती, देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्या काळात 34 गावांचा हा निर्णय होता। नंतरच्या काळात त्यांच्याच सरकारने त्यावेळेस हायकोर्टमध्ये ॲफिडेव्हिट दिल्यामुळं 11 गावं पहिल्या टप्प्यात आली, 23 गावं राहिली। मुळातच देवेंद्र फडणवीस सरकारने जे काय ॲफिडेव्हिट दिलं होतं त्यानुसार पुढच्या 2 महिन्यातच म्हणजे 2 वर्षातच 2 टप्प्यांमध्ये ती गावं येणार होती। पण दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या सरकारने कुठेतरी राजकीय एकूणच रोख लक्षात घेता या गावांचा समावेश होण्यासाठी ते थांबवलं। ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आमचा कधीही विरोध नव्हता, आजही नाही। 23 गावं ही महापालिकेत आली पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे। परंतु त्यामागे आम्ही मागे असंच म्हटलं होतं की ही टप्प्याटप्प्याने महापालिकेमध्ये त्याचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून या गावांचा एक समतोल आणि सर्वांगीण विकास करणं हे सोपं जाईल, सोयीचं जाईल। आणि या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण बघितलं तर या 23 गावांचा समावेश आता पुणे महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर पुणे महानगरपालिका राज्यातली सर्वात मोठी महानगरपालिका ठरणार आहे। आवाक्याच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर प्रशासकीय दृष्टीने देखील। सुरुवातीला अद्वैत याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे। बरोबर आहे, आपण जर बघितलं तर 333 वरून 518 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ झाल्यामुळं पुणे महापालिका ही राज्यातली सर्वात मोठी ठरली। तिने मुंबईला देखील मागं टाकलेलं आहे। आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघितलं तर 10-12 लाख लोकसंख्या देखील वाढणार आहे। आणि महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या जी 164 आहे ती सुद्धा आता 172 किंवा 174 इतकी होणार आहे। म्हणजे याचे सगळेच पैलू आहेत आणि याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। हा निर्णय झाल्यानंतर या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते सगळे बंद करण्यात आले। त्यांची बँकेची खाती देखील आता गोठवण्यात आलेली आहेत आणि जिल्हा परिषदेमार्फत बालवाडी असेल, अंगणवाडी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता प्रशासकीयदृष्ट्या चालवल्या जातील। आणि स्वागत झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांकडून, ग्रामस्थांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, कारण त्यांना एक आस होती की आता आपला विकास होऊ शकतो। पण कळीचे मुद्दे आहेत की मुळामध्ये पुणे महापालिकेवरती इतका ताण आहे सगळ्या सुविधांचा आणि कोरोना लॉकडाऊनमुळे आपण बघतोय आर्थिक परिस्थिती काय आहे, तर हा सगळा बोजा सहन करणार का? म्हणजे 9-10 हजार कोटीचं अर्थसहाय्य मागितलेलं आहे सरकारकडे, बरोबर, ते मिळणार का? आता आपल्यासोबत नरे गावातील लोक आहेत, 23 गावांपैकी आपण एका गावामध्ये आहोत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात। अंमलबजावणी सुरू झाली, आर्थिक व्यवहार सगळे थांबवले, बँक खाती पण गोठवली आणि सगळं आता जिल्हा परिषदेकडे गेलेलं आहे। काय दिसतंय तुम्हाला? याचा तुम्ही स्वागत तर केलेलंच आहे, कसं बघताय तुम्ही या निर्णयाकडं? म्हणजे यामुळं खरोखर गावांचा विकास होणार आहे का? तुमच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सुटणार आहेत का? आता या ठिकाणी मी या गावचा उपसरपंच आहे आणि जिल्हा परिषदमध्ये माझी आई सध्या विद्यमान सदस्य आहे। तर या ठिकाणी आता पुणे महानगरपालिकेत एक कुठंतरी नरेगाव हे 23 गावं महानगरपालिकेत गेल्यानंतर एक कुठंतरी गावात एक आनंदाचं वातावरण देखील आहे। पण जी 11 गावं जिल्हा परिषद गटात जेव्हा आमची आई होती त्यानंतर 2 गावं आमची जिल्हा परिषद गटातली महानगरपालिकेत गेली होती, त्या गावाचा म्हणावा असा विकास झालेला नाही। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेपेक्षा देखील पुणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मग येथील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जी निवडणूक घेतली गेली होती
11 गावांमध्ये तिथे 2च नगरसेवक आहेत. तिथे कुठेतरी 6 नगरसेवक जर दिले गेले असते तर ते नगरसेवक त्या ठिकाणी पोहोचू शकले असते आणि कुठेतरी विकास कुठल्या झाला. अशा समस्या आहेत की ज्या आता महापालिकेमध्ये समाज झाल्यामुळं सुटल्या पाहिजे असं तुम्हाला लोकांना वाटतं? आता जास्त करून ह्या 23 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न असेल आणि घनकचऱ्याचा प्रश्न असेल आणि जे पावसाळ्यात खड्डे असतात आणि ड्रेनेज लाईनचं जे आपलं लिकेज होण्याचं मय असतं. आता थोडक्यात आम्ही नरे ग्रामपंचायतनी इथं आमच्या कचऱ्याच्या गाड्या भरपूर आहेत, इथं आमची जेटिंग मशीन आहे, इथं आमचे जे सगळं धुवारू फवारणीचे मटेरियल असेल, सगळं पाईपलाईनचं मटेरियल असेल, हे सगळं कॉर्पोरेशनच्या हातात जाणार. ह्याचं तुम्ही काय करणार आहे? हे जर आमच्या गावासाठी जर आमच्या योजना जर ठेवल्या गेल्या ते खूप चांगल्या प्रकारचं, कारण आम्ही या ठिकाणी जनतेने जर आणि नागरिकांनी आम्हाला फोन केल्यानंतर ती सुविधा आम्ही लगेच देऊ शकत होतो. आता कुठेतरी क्षेत्रीय कार्यालयात या प्रश्न मांडावा लागणार आहे. त्यानंतर विलंब होऊ शकतो. मला सांगा, कळीचा मुद्दा हा आहे की आधीच पुणे महापालिकेवरती प्रचंड ताण आहे. अगदी पाणी पुरवठ्यापासून सगळं जर आपण बघितलं, ड्रेनेज असेल, कचरा व्यवस्थापन असेल, त्यात आता ही 23 गावं येणार. 9,000-10,000 कोटीचं अर्थसहाय्य मागितलेलं आहे सरकार, देईल की नाही माहीत नाही. त्यामुळं काय वाटतं तुम्हाला की खरोखर समस्या सुटणार आहेत का अजून जटिल बनणार आहेत? आमची अपेक्षा हीच आहे की ग्रामपंचायतनी जे काम केलेलं आहे की सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्न, तो पाणी प्रश्नासाठी मागचे 4 वर्ष ग्रामपंचायतनी प्रयत्न करून 20 लाख लिटरची टाकी इथे बांधली. त्याचं पाणी वितरणसाठी जी पाईपलाईन आहे त्याची पाईप येऊन पडलेत, काही प्रमाणात काम झालेलं आहे, आता अर्धं काम बाकी आहे. ते आमची अपेक्षा आहेत की जेवढं लवकरात लवकर ते पाईपचं जे काम आहे ती जोडणी आणि वितरण ही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे की जेणेकरून जो पाणी प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतनी प्रयत्न केलेत, पण त्याच्या पुढे आता जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये जाणार तर कॉर्पोरेशनकडनं आता जेवढा ताण, तुम्ही जसं म्हणता 23 गावं गेलीत, तर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बेसिक, तर यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की जेवढी लवकरात लवकर ते काम मार्गी लागावं आणि त्यासाठी जे यंत्रणा आहे ती यंत्रणा इथे राबवावी. आणि आम्हाला ग्रामपंचायतमध्ये आम्ही आम्हाला एक खिडकी होती की आमचे जे सदस्य आहेत आणि सरपंच आहेत त्यांना आम्ही एक फोन केला, एक मेसेज केला आणि त्यांना आम्ही कुठलीही तक्रार तात्काळ ग्रामपंचायत टायमिंग बघता, आता महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या आता फेब्रुवारीमध्ये असतील. अनेकांचं म्हणणं आहे की आता अप्रत्यक्षपणे ही निवडणुकांचीच नांदी आहे. राजकीयदृष्ट्या देखील हा फायद्या तोट्याची गणितं मांडली जात आहेत. त्यामुळं कुठंतरी अशी भीती आहे का की केवळ राजकीय साठमारे मध्ये श्रेयामध्ये असा निर्णय घेतला गेला आणि गावचा विकास तसाच राहिला? कारण याच्या आधीची जी गावं आहेत ज्यांचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या काही समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळं तुमच्या मनामध्ये पण काही साशंकता भीती आहे? हो, नक्कीच असणार आहे. कारण आम्ही आत्ताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की जी ग्रामपंचायत लेवलला जेवढी कामं केली गेलेली आहेत, मग ते कचरा व्यवस्थापन असो, पाणी पुरवठा असो, सध्या आमच्याकडे ट्रॅफिकचा एक खूप सध्या प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी अजून पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे स्कूल कॉलेजेस बंद आहेत, तरी आम्हाला ह्या सिच्युएशनला जावं लागतं की खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होते. मग तिथे सावरायला कधी पोलीस असतात किंवा नसतात, पण काही वेळेस ग्रामपंचायतीचे लोक येऊन ही सगळी कामं करतात. पण जेव्हा हे महानगरपालिकेत गेलं, कॉर्पोरेशनमध्ये गेल्यावर ही सगळी कामं अशाच रीतीने व्हायला पाहिजेत, ही आमची एक अपेक्षा आहे आणि ह्याप्रमाणे हे सगळं मेंटेन राहिलं पाहिजे. हां, त्यासोबतच आणखीन ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं विरंगुळा केंद्र असावं. सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना प्रयत्न केले, पण कुठं जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणी येऊ लागल्या. तरी आमची अपेक्षा अशी आहे की नगरपालिकेत गेल्यानंतर विरंगुळा केंद्र, जॉगिंग ट्रॅक असावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. आणखीन काय अपेक्षा? हे आमची संघटना आहे, ज्येष्ठ नागरिक संघटना आहे नरे गावामध्ये. तर संघटनेचे प्रॉब्लेम असे की आमच्या ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यांना गर्दी इतकी भयंकर असते की चालण्याचा मोठा प्रॉब्लेम होतो. ज्येष्ठ नागरिकांना काही वेळेस असं धरून न्यावं लागतं रस्ता क्रॉस करताना. तर त्यांचे काय प्रश्न आहेत ते महानगरपालिकेने सोडवावेत आणि आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा केंद्र त्यांनी करून मिळावं. त्याचप्रमाणे फुटपाथ, रस्त्यात ट्रॅफिकबद्दलचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत. एवढं मला आश्वस्त केलं गेलं आहे का? म्हणजे हे सगळं जे आता आपण बघतो की लोकांचे जे सगळ्या अपेक्षा आहेत त्या बरोबर आहेत, रास्त अपेक्षा आहेत. बरोबर, गावाला समावेश केल्यात ही चांगली बाब आहे. पण आता बिल्डर लॉबीचा विचार केला तर सर्वसामान्यांना घरं परवडणारी घ्यायला लागतात त्यांना. तर सँक्शनमध्ये जे बजेट असतं ते साधारणतः 30 लाखाच्या अभावच असते
आणि ग्रामपंचायतीमधलं बजेट 15-16 लाखापर्यंत असतं. मग ते सर्वसामान्यांना परवडणारी घरं ती लोक ग्रामपंचायतीतच घेतात. मग ग्रामपंचायत सँक्शनिंगमध्ये जी बांधकामं झाल्यात, आता गुंठ्यावारी कायदा आला तर ह्याला बरेच दिवस झाले, जसं की धायरी याच्या अगोदर आपलं समावेश केलं, पण तिथं गुंठ्यावारी कायदा येऊन सुद्धा त्यांनी नियमितीकरण केलं नाही, मग ते लागू केलं नाही. मग आता हे नरे जरी आपण घेतलं तरी मग ती गोष्ट सोडवली पाहिजे आपण. मग नियमितीकरण करून सर्वसामान्यांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं नियमितीकरण झाली म्हणजे त्यांचं पण बरं होईल. सांगा की सरकारकडे लगेचच 9-10 हजार कोटीची मागणी केली. आता माहीत नाही राज्य सरकार, कारण ऑलरेडी आता कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, उत्पन्न घटलेलं आहे. पुणे महापालिकेची पण आपण स्थिती बघितली की त्यांनी आता त्यांचे फ्लॅट्स विकायला काढलेले आहेत, मोकळ्या जागा, अम्युनिटी स्पेसिस त्यासुद्धा विकायला काढलेल्या आहेत. त्यामुळे तशी आर्थिक परिस्थिती काय फार चांगली अशातला भाग नाही. आता एवढ्या सगळ्या 23 गावांचा हा सगळा विकास करायचा म्हणजे कळीचा मुद्दा हाच आहे की पैसा, त्याचं तर काही सोंग आणता येत नाही. आता सुरुवात जर केली आपण तर नरे ग्रामपंचायत तशी एक बऱ्यापैकी सक्षम अशी एक ग्रामपंचायत होती की त्यावेळेस एका खिडकीमध्ये जसं साहेबांनी सांगितलं तसं सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल होत होत्या. जी काही असेल म्हणजे कचऱ्याची व्यवस्था असो किंवा रस्ते असोत किंवा आणखी कुठलेही काही प्रॉब्लेम असू द्या. आता इथे सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आमच्यासाठी एक होता की आरोग्यासाठी इथे काही आपल्याकडे तशी तजवीज अशी काही नाही आहे. आता इथे तशी मुलांसाठी उद्यानं नाही आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आहेत. तर त्याच्यासाठीच आम्ही इथे एक वरती जो डोंगर आहे तो डेव्हलप केलेला आहे. तर तिथे करताना आम्हाला ग्रामपंचायतीने भरभरून मदत केलेली आहे. करेक्ट. मग ही जी काही अशा आपले डेव्हलपमेंट आधी ऑलरेडी आपण केलेले आहेत, मग त्या डेव्हलपमेंट आपल्याला पुढे चालून करता आल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाचं बघितलं की आपण साधारणतः 23 गावामधल्या लोकांच्या अशाच अपेक्षा असणार आहेत. तर नागरिकांनी स्वागत तर केलेलं आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे की आधी जसं तात्काळ ग्रामपंचायतीमुळे होत होतं, आता पालिकेमध्ये गेल्यामुळं हे सगळं विलंबाने तर होणार नाही ना. त्यामुळे ही एक रास्त शंका त्यांच्या मनामध्ये आहे. बिलकुल अद्वैत, आपण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तर बोलणारच आहोत. शिवाय याची राजकीय पैलू नेमके काय आहेत हे देखील आपल्याला उलगडून बघायचे, त्यामागची पार्श्वभूमी बघायची आहे. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपल्यासोबत आपचे नेते विजय कुंभार देखील आहेत सध्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे. विजयजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. 23 गावं आता पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत. पालिकेची हद्द वाढणार आहे. प्रशासकीय दृष्ट्या पालिकेला हे खरंच झेपणारं आहे का? पहिली ही महत्त्वाची बाब. 23 गावांचा विकास होणार या दृष्टीनं ही हद्दवाढ होतीये. या गावांमधल्या ज्या पायाभूत सुविधांबद्दल सध्या बोललं जात आहे, ज्या सुविधांचा कदाचित त्या ठिकाणी अभाव आहे, त्या सगळ्या सुविधा त्यांना मिळू शकतील का? आणि आपची नेमकी या संदर्भातली काय भूमिका आहे? सुरुवातीला आपल्याकडनं ते जाणून घ्यायचं आहे. हा निर्णय पूर्णतः राजकीय आणि आर्थिक आहे, याच्या बाबतीत कुठलीही शंका नाही. गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतंय की महापालिकेमध्ये आल्यानंतर आपल्या गावाचा विकास होईल, परंतु तशी शक्यता मागचा सगळा अनुभव लक्षात घेता शून्य दिसते. ज्या महापालिकेला स्वतःचा पाणी पुरवठा कचरा सांभाळता आला नाही, जे बानेरपर्यंत पाणी देऊ शकत नाहीत, जे कचरा समस्या वर्षानुवर्ष दर 6 महिन्यांनी वर येते, ते कधी सोडवू शकलेले नाहीत. दुसरी गोष्ट, आपल्या संपूर्ण देशाचं एक सूत्र होतं म्हणावं लागेल आता, की सत्तेचं विकेंद्रीकरण. म्हणजे छोटे छोटे जर विभाग असतील तर ते मॅनेज करायला सोपे असतात. इथं उलट सगळं एकत्र करून सगळ्याचा विचका करण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यामध्ये नागरिकांचा विकास हा, तुम्ही एक साधी गोष्ट इमॅजिन करा. गावं आल्या आल्या महापालिकेने 9 ते 10 हजार कोटी रुपये मागितलेले आहेत. तुम्ही थोडंसं इमॅजिन करा की या 23 किंवा 34 गावांना प्रत्येकी जर 9-10 हजार कोटी वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला 400 ते 500 कोटी रुपये येतील. आणि मग या गावाचा विकास नेमका कसा असेल हे गावकऱ्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. माझं गावकऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही अजूनही म्हणजे आता काही करता येणार नाही, परंतु सावध व्हा. याचं स्वागत करताना त्याचबरोबर महापालिकेवर अशा रीतीने बंधन आणा की आम्हाला टाइम बाउंड पिरियडमध्ये ही कचरा समस्या सुटली पाहिजे. येणारे बिल्डर आमच्या जमिनी हिसकावणार नाहीत, आरक्षण बळकावणार नाहीत. महापालिका आता आपल्या अम्युनिटी स्पेस आणि फ्लॅट्स विकते, आणणार कुठून पैसा? आता जसं कोणीतरी सांगितलं की आता आमच्या इथे फ्लॅटचे रेट 30 लाख आहेत, ते आता 50 लाख 60 लाख 1 कोटी होतील. हे जे चाललंय हे नागरिकांच्या विकासासाठी चाललेलं नाही, तरी बिल्डरांच्या लॉबीसाठी चाललेलं आहे सगळं. पुन्हा एकदा आपलं जे सूत्र नेहमीच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, ते विकेंद्रीकरणच असायला हवं. छोट्या छोट्या भागामध्ये विकास केला तर तो सर्वांपर्यंत पोहोचतो. आता पुण्यामध्येही विकासाचा भौगोलिक असमतोल आहे. काही भागामध्ये बानेर बालेवाडी येऊन म्हणलं तर प्रचंड विकसित आहे. तिकडच येरवडा किंवा कसबा पेठेतला किंवा याच्यातला काही बघितला तर तिथं काहीही नाहीये. अशा स्थितीमध्ये
अर्थात हा निर्णय राजकीय असल्यामुळे तो होणारच होता, राजकीय आणि आर्थिक असल्यामुळे. पण आता गावकऱ्यांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे. पालिकेवर जास्त विसंबून राहून चालणार नाही. त्यांना आतापासूनच आपल्याला काय हवं आहे आणि ते कसं मिळवता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. बिलकुल. विजय कुमारजी, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. याही व्यतिरिक्त आणखी प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याकडनं मला घ्यायची आहेत. आपल्यासोबत स्थायी समिती अध्यक्ष भाजपचे नगरसेवक हेमंत रासने देखील असणार आहेत. ब्रेक घ्यायचा आहे मला. ब्रेक नंतर हेमंत रासनेंकडे मला जायचं आहे सुरुवातीला. आणि भाजपनं जी भूमिका मांडलेली आहे की या गावांना ज्या वेळेला समाविष्ट केलं जाईल महानगरपालिकेमध्ये, त्याची प्रक्रिया आता सुरू आहे, त्यानंतर निधीची गरज लागणार आहे या गावांच्या विकासासाठी. टप्प्याटप्प्यानं हा विकास केला जावा अशी सुरुवातीला भाजपची मागणी होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याबद्दल बोललं देखील होतं. पण भाजपच्या या भूमिकेवर नेमकं काय आता वाटतंय? या सगळ्या परिस्थितीनुसार भाजपची भूमिका बदलली आहे का हीच भूमिका भाजपची कायम असणार आहे, याविषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सोबतच आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता असणारच आहेत. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर देखील याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.